निवडणुका झाल्या, पण त्या अगोदर किंवा त्यानंतर जर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट जशाला तशाच असतील आणि त्या जर का आक्षेपार्ह असतील तर बीडचे पोलीस तुमच्या पोस्टवर नजर ठेवून आहेत. कारण निवडणूक जरी झाली असली तरी आमची नजर नाही हटली, अशा शब्दांत पोलिसांनी पोस्ट टाकणाऱ्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिलाय. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. पोलिसांनी विखारी पोस्ट टाकणाऱ्यांना सज्जड इशारा दिला. अशी पोस्ट दिसल्यास पोस्ट करणाऱ्यांना प्रसंगी तुरुंगाचीही हवा खाण्याची वेळ येऊ शकते. यासाठी विखारी पोस्ट टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक प्रशासनाने निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. निवडणूक काळात 2 गटांत किंवा धर्मात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ आणि संदेश व्हायरल करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आलं होतं. सद्यस्थितीत निवडणुकीचे वातावरण निवडत असताना पराभूत आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली देखरेख अधिक कडक केली आहे. व्हॉट्सअप झालं, फेसबुक किंवा टेलिग्राम ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध जर का झाला, ती पोस्ट करणारा आणि त्या ग्रुपचा ॲडमिन सुद्धा कायदेशीर कारवाईला पात्र ठरणार आहे. आपल्या ग्रुपमध्ये काय चाललंय यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ॲडमिनची असल्याचे पोलीस प्रशासनाने अधोरेखित केलं आहे. समाजात द्वेष पसरेल किंवा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पोस्ट आढळल्यास संबंधित जो ग्रुप आहे त्याचा ॲडमिन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अनेकदा नागरिक माझ्याकडे ही पोस्ट आली म्हणून मी फक्त ती पुढे पाठवली असं कारण सांगतात. मात्र कायद्यानुसार हे कारण ग्राह्यच धरलं जात नाही. पोलिसांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही पोस्टची सत्यता न पडताळता ती फॉरवर्ड करणे हा बेकायदेशीर गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या विविध कलमान्वये असा मजकूर प्रसारित करणाऱ्या दोषी व्यक्तीला 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे काही फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना जरा लक्ष द्या, नाहीतर तुम्ही इकडं पोस्ट केली आणि तुमची पोस्टिंग बीडच्या जेलमध्ये झाली असं होऊ नये. अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.